काय म्हणता मग मित्रांनो, जय श्रीराम. आजची नागपंचमी म्हणून आज चाललो मी वावरातला आहे. फुटाने दूध घेऊन नागोबाले दूध पाजले त्याचं तर तुम्हाला दाखवतो. हे टांगून जर आपण इथं मस्त बळीपैकी वावरात जायच्या पहिले मित्रांनो तुम्हाला मंदिर दाखवून देतो. तर मित्रांनो हे बघू शकता आपल्या आखातवाड्या गावातलं मंदिर. आता तुम्हाला बजरंगबलीची पूजा कशी केली ते दाखवतो. आज नागपंचमी असल्याच्या कारणानं एक नंबर हार केला मस्त. असं आहे आमचं मंदिर आमच्या गावातलं. आता जात आहे आपल्याला वावरात पाहू शकतो झेंडा. तर मित्रांनो आपलं वावर आलेलं आहे ते पाहू शकता तुम्ही. पहिले दादा मित्रांनो तिथं त्या खंब्यापाशी तर मित्रांनो इथं आपल्याला ती पूजा करायची आहे. तर मित्रांनो या नारळ शिलून राहिला इथं. तर मित्रांनो आता इथं आपलं सामान काढून घेऊ. सगळं जे जे नागोबाला दूध पाजायला सामान काढायला लागते सगळं काढून घेऊ. तर मित्रांनो आता विहीर पाहून आपण. म्हणजे आपल्या विहिरीत आपल्याला मागच्या वर्षी साप दिसला होता. म्हणजे नागपंचमी दिवशी नागाचे दर्शन झाले ते ह्या वेळेनं होईन का पाहू शकता तुम्ही विहीर आपली. यावर्षी आपल्याला आपल्या वावरातच नागाचे दर्शन नाही झालेले आहे. आणि मित्रांनो आता दिसलाच पाहिजे आपल्याला. ते पाहू शकता मित्रांनो घोडपड आहे तिथं. ते पाहू शकता मित्रांनो घोडपड गेलेली आहे. घोडपड दिसली पण नागाचे दर्शन नाही झालेले आहे. नाही तर मागच्या वर्षी तिथं नाग दिसलं तर आपल्याला खालतं विहिरीत. हे एवढं मोठं आपलं वावर आहे. पुरं 14 एकर आहे. 4 एकर आपला आहे. 10 एकर टाकाचा आहे. आता आपली पूजा करून टाकू. नागाले दूध टाकून देऊन मग चाललो घरी. करणार आता याच्यात टाकतो आम्ही दूध. हे व्यवस्थित नारळाचं मी खोसून दिलं. आता याच्या अंदर टाकून देतो उलसं दूध. मग टाकीन पन्नीचे आंध्र. आता जो मित्रांनो आपण त्या विहिरीकडं काय लावलो काय किंवा मासवी.
मित्रांनो, अशी झाली आमच्या इकडली नागपंचमी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, एखादं छोटं मोठं कमेंट करजा. नागपंचमी म्हणून आता चाललो आम्ही घरी.